बातमी दहिसर मधून आहे। दहिसर महानगरपालिका निवडणुकीदरम्यान वॉर्ड क्रमांक 10 मध्ये बोगस मतदानाचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भगव्या गार्ड सैनिकांनी बोगस आधार कार्ड घेऊन मतदानासाठी आलेल्या संशयित मतदारांवर थेट धाड टाकत त्यांना मतदान करण्यापासून रोखलंय। या प्रकरणात पोलिसांनी देखील हस्तक्षेप करत चौकशीसाठी मनसेच्या भगव्या गार्ड पदाधिकाऱ्यांना बोरिवली पोलीस ठाण्यात बोलावलंय। भगव्या गार्ड कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत या प्रकाराचा जाहीर निषेध केलेला आहे। या विषयावर मनसेचे पदाधिकारी किरण नकाशे यांच्याशी थेट बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी। आपण प्रभाग क्रमांक 8 मध्ये आहोत। भगवा गार्ड आणि पोलिसांमध्ये बाचाबाचीचा व्हिडिओ जो व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळाला। आपल्यासोबत भगवा गार्ड किरण नकाशे आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। काय नेमकी ती बाचाबाची आणि कशावर ते वाद चालतं? विषय असा आहे की आम्ही आमच्या मतदान केंद्राच्या बाहेर जे पोलिंग बूथ लागतात या पोलिंग बूथ वरती आधीच जो काय सगळ्यापासून सगळा गोंधळ सुरू आहे, या गोंधळामध्ये मतदान केंद्र योग्य ती मतदाराला मिळावी आणि त्यांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी आमचे सगळे भगवा गार्ड आणि आमचे सगळे प्रतिनिधी ऍक्टिव्ह होते। या दरम्यान आम्हाला कळलं की सेंट जॉर्ज शाळेमध्ये बरीचशी बाचाबाची सुरू झाली आहे, कारण इकडच्या शाळेच्या जे मतदान केंद्र होती ज्यांना वोटर स्लिप वरती आलेली होती त्यांना अचानक सांगितलं की नाही तुमचं दुसरे डे सेंटर आलंय। त्यामुळे मतदार सुद्धा बिचारा वैतागलेला होता आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये साठी आम्ही जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा स्थानिक आमदार ऑलरेडी आतमध्ये होते। आमचं म्हणणं इतकंच आहे, आम्ही नियम पाळतोय की नाही, आम्ही 100 मीटरच्या दायऱ्याच्या बाहेर आम्ही राहून सगळी कामं करतोय की नाही, पण स्थानिक आमदारांचा आतमध्ये जाण्याचा संबंधच येत नाही, कारण ते काय निवडणूक प्रतिनिधी नाही, ते काय अधिकृत उमेदवार नाही। त्यामुळे स्थानिक आमदारांच्या आतमध्ये काही काम नव्हतं, त्यांना बाहेर काढा या गोष्टींसाठी आमच्या फक्त पोलिसांना आमची विनंती केली होती। तो विनंतीचा व्हिडिओ आहे, तुम्ही बघायला गेलं तर आमची कुठली बाचाबाची झालेली नव्हती आणि त्या आमच्या विनंतीला मान देऊन पोलिसांनी त्या आमदारांना सुद्धा 100 मीटरच्या बाहेर काढलेलं होतं। एखादा दुबार मतदार करताना आपल्या बोगस मतदार आपल्याला भेटला तर भगवा गार्ड त्यांना काय ऍक्शन घेणार? अटकवणार, राजसाहेबांनी आणि अमित साहेबांनी दिलेल्या आदेशानुसार चोपणार आणि एक ना एक तरी चोपणार नक्कीच। तर आपण पाहिलं तर बोगस किंवा दुबार मतदार दिसला तर भगवा गार्ड करणं चोपण्यात येणं असं भगवा गार्ड यांचं म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मी संतोष देवकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।